बोलतो किंवा मी असं प्रत्यक्ष कुठला गणपती बनवताना त्याला निवेदन करतो की जी मी मूर्ती बनवतोय ती साक्षातपणे चांगली व्हावी, लोकांना आवडेल ना आवडेल हे मला माहित नाहीये, पण मला ती सॅटिस्फॅक्शन झाली पाहिजे की मला आवडली आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला मराठी पोरं फारसे होते या आपल्या क्षेत्रामध्ये, आणि त्याच्यानंतर हळूहळू मराठी पोरं कमी होत गेली आणि माझ्या नजरेत तरी कमी होत गेली. पण फारसे उत्तर भारतीय किंवा बिहारी या लोकांमुळे आपला गणेशोत्सव टिकून आहे. पण मूर्तिकारांना ही प्रायव्हेट जागा बरेचसे पैसे मोजून घ्यावी लागते. हा मंडप बरेचसे पण अशी काही सुविधा उपलब्ध करून दिली नाहीये. तुम्ही बाप्पाचे मोठे होता, पण कोण सपोर्ट करतो, कोण तुम्हाला हात देतो एक मदतीचा, ते विसरू नका. आणि किती जरी मोठे झाले, किती जरी मोठे आर्टिस्ट झाले, तुम्ही मोठे व्हा पण जमिनीला विसरू नका. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही विजय खातूनकडे शिकलो.